नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मोनिका मराठी किचनमध्ये। आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर इथे आज बनवत आपण भोगीची भाजी, ज्याला खेंगाट असं सुद्धा म्हटलं जातं महाराष्ट्रात। तर तुमच्याकडे काय म्हणतात ना ते मला कमेंट करून सांगा। आज इथे मी जी भोगीची भाजी बनवली ती अगदी सिंपल साध्या पद्धतीने बनवलेली, जी चवीला खूप छान लागते, बनवायला एकदम सोपी आहे। तर तुम्ही रेसिपी बघा। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी अर्धी वाटी गाजर घेतले, त्यासोबत अर्धी वाटी फ्लावर घेतलाय, त्यानंतर इथे घेतले तुरीचे दाणे, त्यानंतर आपले वटाणे घेतलेत। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बाजारात जेवढ्या भाज्या मिळतील ना तेवढ्या घ्यायच्या, म्हणजे ज्या पालेभाज्या फळभाज्या आहेत त्या घ्यायच्या। भोगीच्या भाजीचं कसं असतं माहिती आहे का मंडळी, प्रत्येक भागामध्ये भोगीची भाजी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, वेगळ्या वेगळ्या भाज्या वापरून बनवली जाते। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील, ज्या तुम्हाला मिळतील त्या तुम्ही इथे वापरा। मला सुद्धा खूप साऱ्या भाज्या मिळाल्या नाही आहेत, जसं की हे बोलतात काय बोलतात हरभऱ्याचे जे दाणे असतात ते मिळाले नाहीत, त्यासोबत आणखी खूप सारं नाही मिळालं, जसं की रानभाज्या ज्या असतात त्यासुद्धा मला इथे भेटल्या नाहीत। ज्या आपल्या नेहमी बाजारामध्ये उपलब्ध भाज्या आहेत त्याच मला इथे भेटलेल्या आहेत। तर चला भाजी बनवून घेऊया। तर ज्या भाज्या चिरून घेतल्या त्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात। तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातले। आता तेलावर ह्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या। तर काय होतं ना मंडळी, जेव्हा आपण म्हणजे अशा प्रकारच्या भाज्या बनवतो त्यावेळेस काय करतो ना आपण, म्हणजे रशाला चव छान असते पण भाज्या खाताना फिक्क्या लागतात। तर असं होऊ नये म्हणून तेलावरती ह्या भाज्या व्यवस्थित मीठ घालून परतून घ्यायच्या। थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्त ह्या भाज्या परतून घ्यायच्या, म्हणजे भाज्यासुद्धा खाताना त्या फिक्क्या लागत नाही। आणि यामध्ये ज्या भाज्या आहेत त्या गोडसर असतात, त्यामुळे ही भाजीसुद्धा गोडसर लागते। त्यामुळे काय करायचं ना, जरासं मीठ घालून ह्या भाज्या परतून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आणि भाज्या शिजवून घ्यायच्या। तर तुम्ही कुकरला सुद्धा याची एक शिट्टी करू शकता, एकच शिट्टी केली ना तरी चालेल, खूप करायची गरज नाही। पण इथे मी कढईमध्ये हे शिजवून घेते, अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये हे छान शिजतं। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। इथे एक कांदा चिरून घेतलाय, त्यानंतर लसूण घेतलाय, आलं घेतले आणि इथे घेतल्यात मी कोथिंबीरीच्या काड्या। तर दुसऱ्या ताटामध्ये तीळ घेतलेत, जराशी खसखस आणि खोबरं घेतले। तर ही भाजी जितक्या म्हणजे सात्विक पद्धतीने बनवता येईल तेवढी सात्विक बनवायची असते। तर इथे कांदा व्यवस्थित आधी मी भाजून घेणार आहे। थोडंसं तेल घातले म्हणजे कांदा छान भाजला जातो। त्यासोबत आपलं हे जे खोबरं तीळ आणि खसखस होते ते सुद्धा यामध्ये टाकले। आता हे छान परतून घ्यायचं। तर तुमच्या तिकडे भोगीची भाजी कशी बनवतात ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। आता यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या घातल्यात। इथे खडे मसाले अजिबात मी वापरलेले नाही आहेत। जसं तुम्हाला आधी सांगितलं त्या पद्धतीने यामध्ये जास्त मसाल्यांचा वापर करायचा नाही किंवा जास्त खडे मसाल्यांचा सुद्धा वापर करायचा नाही। अशी सिंपल पद्धतीने ही भाजी चवीला खरंच खूप जास्त छान लागते। यापेक्षा भारी मिक्स व्हेज दुसरं नाही आहे। मसाला वाटून घेते मी तोपर्यंत। इथं बघा भाज्या व्यवस्थित उकडलेल्या आहेत। आता ह्या थोड्याशा ना आपल्या ह्या चमच्याने मॅश करून घ्यायच्या, खूप जास्त सुद्धा नाही, जेवढ्या होतील तेवढ्या मॅश करून घ्यायच्या। तर कढईमध्ये मोठे 2 चमचे भरून तेल घातले आणि मसाला सुद्धा आपला वाटून झालेला आहे। तर यामध्ये सगळा मसाला टाकायचा। व्यवस्थित परतून घ्यायचा। तर इथे मी थोडासा कढीपत्ता आणि घरगुती जे लाल तिखट असतं मसाला साठवणीतला तो घातलाय, जराशी हळद घातली आणि मीठ घातले। तर मीठ थोडंसं बेताना घालायचं, का तर भाज्या आपण उकडताना सुद्धा मीठ घातलं होतं आणि आत्ता सुद्धा मीठ घालते। तर हे बघा मसाल्याला मस्त तेल सुटले, त्याचा मस्त असा घमघमाट येतोय। यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि हे छान मिक्स करायचं। आपण जो साठवणीतला मसाला तयार करतो ना त्यामध्ये सुद्धा थोडासा गरम मसाला असतो, त्यामुळे इथं खडे मसाले वापरण्याची गरज नाही आहे। छान असा हा मसाला परतलेला आहे।
आता यामध्ये उकडलेल्या भाज्या टाकायच्या. इथे थोडासा मसाला आहे ना तो जास्त वापरायचा, का तर ह्या भाज्या गोडसर असतात, त्यामुळे भाजी सुद्धा गोडसर लागू शकते. म्हणून थोडीशी झणझणीत बनवायची, थोडासा मसाला जास्त वापरायचा. आता ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि गॅस मध्यम करायचा आणि ही भाजी छान शिजवून घ्यायची. तर ह्या भोगीच्या भाजीसोबत खाण्यासाठी इथे मस्त अशी तिळाची भाकरी बनवणार आहे. आता हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. हे बघा, तर इथे माझी आजी जी आहे ना ती नेहमी म्हणायची की भाकरी करताना इतकं पीठ मळून घ्यायचं की ताटाला सुद्धा समजलं नाही पाहिजे की त्यामध्ये पीठ मळले. सांगण्याचा उद्देश तिचा फक्त असा होता की अन्नाचा किंवा पिठाचा नासातुसा होऊ नये असं तिचं म्हणणं असायचं. तर पीठ व्यवस्थित मळून घेतले. हवा तेवढा हुंडा काढून घ्यायचा, जेवढी तुम्हाला भाकरी मोठी लहान बनवायची त्या अंदाजाने. थोडंसं कोरडं पीठ चाळून घ्यायचं. शक्यता भाकरीचं जे पीठ असतं ना किंवा ज्वारीचं किंवा बाजरीचं जे पण पीठ वापरता तुम्ही ते व्यवस्थित चाळूनच घ्यायचं. तर भाकरी थोडीशी थापून घेतल्याच्या नंतर यावरती तीळ टाकायचे. थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी ही नेहमी खाल्ली पाहिजे आणि लहान मुलांना सुद्धा खाऊ घातली पाहिजे, का तर लहान मुलं शक्यता भाकरी खातच नाहीत. त्यामुळे कधीतरी त्यांना भाकरी सुद्धा खाऊ घालायची. लहान मुलांचं लक्ष तुमच्या चपातीकडे असतं. भाकरी छान थापून घेतली आणि तव्यावरती घातली. तवा छान मध्यम गरम असला पाहिजे म्हणजे भाकरी छान पकते. अगदी मिनिटभर ठेवायची आणि मस्त पाणी लावून घ्यायचं. त्यावरती सुद्धा थोडेसे तीळ घालायचे. तीळ लावल्यामुळे भाकरी खूप खमंग लागते. भाकरीवरचं थोडंसं पाणी सुकलं की भाकरी उलटी करून घ्यायची. हे बघा, आता इथं काय होतं ना मंडळी, खूपदा महिला काय करतात ना डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरच भाकरी शेकवतात. तर त्यामुळे काय होतं ना, डायरेक्ट गॅसच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे अन्न ना त्यामध्ये खूप हानिकारक घटक जातात. त्यामुळे डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर कधीच भाकरी न शेकवताना अशी तव्यावरच शेकवायची. उद्देश काय असतो महिलांचा की भाकरी छान टम्म फुगली पाहिजे. तर तव्यावर जेवढी भाकरी फुगेन तेवढी फुगून द्यायची आणि खमंग गॅस असा बारीक करून शेकवली ना तर खरंच खूप छान भाकरी तव्यावरती शेकली जाते. गॅसवर शेकवण्याची गरज पडत नाही. हे बघा, फक्त गॅस मध्यम ठेवून भाकरी शेकवायची. इथं आपली भोगीची भाजी सुद्धा बनवून तयार झालेली आहे. मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल ना तर चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि आधीचे सुद्धा व्हिडिओ खूप छान छान टाकलेले ते सुद्धा तुम्ही बघू शकता, ज्यामुळे तुम्हाला सुद्धा स्वयंपाकामध्ये खूप सारी मदत होऊ शकते. तर चला आपण ताट वाढून घेऊया. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय मंडळी.